आपल्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे आहेत। नीलमताई, आज संघस्थानी आपण आलात, काय मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं आहे? मी पहिल्यांदाच इथे भेट दिली। तसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझा स्वतःचा जाणण्याचा परिचय नव्हता, परंतु विचारातून संघाची ओळख होती आणि राष्ट्रसेविका समितीच्या बऱ्याच महिला कार्यकर्त्या आणि स्त्री शक्ती संघटनेच्या यांच्यावर आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत। पण आज श्री तामशेटवार यांनी काही जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये मला अतिशय मनाला भावलेले दोन मुद्दे होते। एक म्हणजे सामान्यांना असामान्य घडवणारे कार्यकर्ते घडवणारी ही जागा आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खरंच वैशिष्ट्य आहे की शेकडो माणसं फक्त राजकारणात नव्हे पण समाजाच्या अनेक क्षेत्रामध्ये नेतृत्व करणारी, त्या लोकांच्यावर चांगलं काम करण्याचा संस्कार देणारी माणसं इथून घडवली जातात। की आपण बघतो की सगळ्याचे कारखाने असतात पण माणसांना बनवणारी यंत्रणा नसते, म्हणून मला ते खूप चांगलं वाटलं। आणि दुसरं त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला दंगली होत्या, त्या हल्ले होत होते, तेव्हा सांगितलं गुरुजींनी की राष्ट्राय स्वाहा न ममम इदम, म्हणजे माझं स्वतःचं काही नाही आहे, राष्ट्रासाठी आम्ही समर्पित आहोत। आणि या दृष्टिकोनातून एक तिसरं अजून वाक्य त्यांनी छान सांगितलं की संघ काही करणार नाही आणि स्वयंसेवक काही सोडणार नाही। त्याच्यामुळे खूप मला स्वतःच्या बाळासाहेब ठाकरे यांची जी आक्रमक भूमिका होती ती आणि संघ हे अगदी मला मातृभूमी असल्यासारखंच वाटलं। पण हा वाक्यच खूप इंटरेस्टिंग नाही आहे की संघ काही करणार नाही मात्र स्वयंसेवक कुठलाही क्षेत्र सोडणार नाही, फार सूचक आहे आजच्या काळामध्ये। नक्कीच आहे आणि कायमच तसं आहे की शेवटी संघटनेच्या बरोबर स्वयंसेवकाला जी दिशा मिळते त्या दिशेमधून एक आकाश उजळत असतं असं मला वाटतं। तर जे मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तो लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांसाठी अत्यंत मोलाचा आहे, अशी एक प्रतिक्रिया जी आहेत ते विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे देत आहेत। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।